हाय हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिळ्या भाकरीपासून छान असे तुकडे बनवणार आहोत। अगदी पोह्यासारखे छान चटपटीत हे आपण आजची रेसिपी बनवणार आहोत। तर आम्ही याला तुकडे बोलतो, तर बरेच जण याला चिवडाही बोलत असतात। तर तुम्ही तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर बऱ्याच वेळेला शिळी भाकरी खायला सगळेच कंटाळा करतात, मग ती वाया जाते। पण या पद्धतीने जर तुम्ही चिवडा बनवला किंवा तुकडे बनवले तर घरातली सगळी व्यक्ती चवचवीने खातील। तर बघा, इथे मी 2 भाकऱ्या शिळ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे काल रात्रीची ही भाकरी आहे। तर आता सगळ्यात आधी मी हातावरती चुरून घेते। तर जर तुम्हाला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा असेल तर तुम्ही बारीक करून घेऊ शकता, किंवा तुम्ही आवडीनुसार ही भाकरी चुरून घेऊ शकता। तर आता या चुऱ्याला फोडणी देण्यासाठी मी इथे 3 लहान आकाराचे कांदे घेतलेले आहेत। याला छान बारीक कट करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला उभा कांदा चिरून घ्यायचा असेल तर तुम्ही उभा कांदाही चिरून घेऊ शकता। ही रेसिपी नक्की ट्राय करा, कोणाच्या वाटणीला सुद्धा येणार नाही। ही रेसिपी म्हणजेच भाकरीचे तुकडे इतकी अप्रतिम लागतात। जर चपाती राहिली असेल तर सेम याच पद्धतीने तुम्ही तुकडे बनवले तरीही त्याचेही खूप सुंदर तुकडे बनवून तयार होतात। तर आता याला फोडणी देण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे चमचाभर इथे तेल घालून घेते। तर सगळ्यात आधी आपण यामध्ये शेंगदाणे तळून घेऊयात। शेंगदाणे असे तळून घेतले की छान असे क्रंची खरपूस असे खाताना तुकडे लागतात। तर बघा, तुम्ही पोहे पण जेव्हा करत असाल तेव्हा आपण आधी शेंगदाणे तळून घेतो, त्यामुळे पोह्याची चव अजून वाढते। सेम त्याच पद्धतीने आपण असे शेंगदाणे तळून घेतले की आपले या तुकड्याची चव अजून छान वाढते। आता त्यानंतर मी इथे कढीपत्त्याची पानं घालून घेतली आहेत, सोबतच इथे मी कांदा घालून घेत आहे। तर बघा, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मोहरी आणि जिरं पण घालून घेऊ शकता। हा आपल्याला कांदा जास्त असा कच्चा आणि ट्रान्सपरंट ठेवायचा नाहीये। छान असा याला लालसर रंग येईपर्यंत, छान मऊ होईपर्यंत हा कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर आता लवकर कांदा शिजवून घेण्यासाठी मी इथे चिमूटभर मीठ घालून घेतलंय। आणि आता बघा, तुम्ही बघू शकता कांद्याला छान असा मऊपणा आलेला आहे आणि त्याला रंग सुद्धा आलेला आहे लाल। तर आता यानंतर मी इथे हळद, सोबतच इथे मी जिरं पावडर, त्यानंतर मी इथे लाल तिखट घालून घेत आहे। आता ह्याला व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया आणि आपला जो आपण जे चुरून घेतलेले तुकडे होते ते यामध्ये घालून घेऊयात। आता समजा जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही फक्त यामध्ये हळद आणि जिरं मोहरीची फोडणी करा, खूप छान लागतात। लहान मुलं खूप आवडीने सुद्धा खातात। किंवा तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल, त्याऐवजी जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही घालू शकता। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। तर लक्षात ठेवा, आधी आपण कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं होतं, तर त्यासाठी मीठ थोडं बेताचंच घालायचं आहे। तर बघा, व्यवस्थित यामध्ये या तुकड्यांना व्यवस्थित हा मसाला लागलेला आहे। आता यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घालून घेत आहे। तर बघा, आता हे जी भाकरी आहे शिळी, तर त्यामधलं जे मॉइश्चर असतं ते कमी होतं, तर ते कसं कडक होतं। तर आपल्याला हे पोहेसारखं मऊसूत आपल्याला हे तुकडे बनवायचे आहेत। तर यासाठी मी इथे अर्धा कप इतकं असा हातावरती पाणी घेऊन यावरती शिंतोडे मारून घेतलेले आहेत। असा पाण्याचा हबका मारून घेतल्यामुळे हे तुकडे छान मऊसूत बनून तयार होतात आणि छान मऊ खायलाही खूप छान लागतात। तर आता मी याला छान 1-2 मिनिटं परतवून घेते। आता गॅसची फ्लेम मी इथे मंद करून घेते आणि त्यानंतर मी इथे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला 1 ते 2 वाफ येईपर्यंत वाफ देऊन घेणार आहे। तर अशा या पद्धतीने आपल्या शिळ्या भाकरीचे तुकडे बनवून तयार झालेले आहेत। तर एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा। तर तुम्ही बघू शकता आपले हे तुकडे छान पोह्यांसारखे मऊसूत असे बनवून तयार झालेले आहेत। तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। रेशूस रेसिपी अँड ब्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल. चला तर मग सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा. बाय बाय.